नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी अभिजित खांडकेकर आणि आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। या जगामध्ये आपलं रक्ताच्या नात्याचं कुणी नसणं ही भावना तोच माणूस समजू शकतो जो जगामध्ये एकटा आहे। अनाथ असणं म्हणजे नक्की काय असतं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर एखाद्या अनाथ व्यक्तीला तुम्ही मिठी मारा, तेव्हाच ते तुम्हाला समजेल। अश्विन एक अनाथ मुलगा, ज्याचे आई वडील 6 वर्षांपूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये गेले। त्यावेळेला त्याचं वय होतं अवघं 6 वर्ष। त्यानंतर अश्विन त्याच्या मामा मामींसोबत राहत होता। अश्विनच्या वडिलांच्या मित्रानं विम्याचे जे पैसे मिळाले त्यातनं एक ट्रस्ट तयार केली होती, ज्यामध्ये अश्विनच्या नावावर तब्बल 2 करोड रुपये होते आणि या सगळ्या पैशांवर फक्त आणि फक्त अश्विनचाच अधिकार होता। मामा आणि मामींनी अश्विनची कस्टडी तर घेतली होती, पण ते त्याच्या तब्येतीकडे, त्याला काय हवंय नकोय याकडे अजिबातच लक्ष देत नव्हते। ना कधी त्यांनी त्याला आईवडिलाचं प्रेम दिलं, ना कधी त्याच्यावर माया केली। अश्विन अशा वातावरणामध्ये मोठा होत होता आणि त्याचे परिणाम त्याच्या मानसिकतेवर होत होते। पैशाचा लोभ माणसाकडून काय करून घेऊ शकतो, चला पाहूया। ए चल, आज आपण भुर्जी पाव खाऊया। पैसे आहेत का पण? करूया ना काय जुगाड, चल। काका 2 भुर्जी पाव द्या। शाळा सोडून इथे काय करतोयस? मामा नको। काय करतोयस? चल घरी चल। अहो मामा, चुप, मध्ये बोलू नकोस। तुझ्यामुळे बिघडला हा। घरी चल, तुझी चांगली चांगली सोलतो। चल चला। मामा पण टवाळ काय करत बसतोस बाहेर? शाळेत का नाही गेलास तू? काय झालं आरडाओरडा करायला? हा, परत काही केलंय का याने? अगं शाळेत जायचं सोडून त्या सर्वेश बरोबर बाहेर टवाळ काय करत बसला होता? काय रे, आमचे काय पैसे वर आलेत म्हणून आम्ही तुला शाळेत घातलंय? हा, ते काही नाही। उद्याच्या उद्या याच्या शाळेतून नाव काढून टाका। आपल्याकडे काही जास्तीचे पैसे नाहीयेत। नाहीतर काय, शिकून तसा पण कुठे हा प्रोफेसर होणार आहे। रोजची कटकट असते याच्यामुळे घरात। नाहीतर काय? अरे हा, शाळेत का गेला नाहीस सांग? ते फीज नाही भरली तर शाळेत नाही घेणार असं टीचरनी सांगितलंय। आलास मस्त करू। ताई ते अश्विनचे मामा आहे ना, त्याच्या मामाने फी नाही भरली म्हणून अश्विनला शाळेत नाही घेतात। ताई तू कर ना काहीतरी, ताई तू भर ना त्याची फी। सोनू, तुला काय वेड वगैरे लागलंय की काय? इकडे आधीच माझ्या पगारात आपलं काहीच भागत नाहीये, त्यात तू मला त्या अश्विनची फी भरायला सांगतोय। ताई काहीतरी कर ना ताई, प्लीज ताई। हे बघ सोनू, मला माहिती आहे की त्या अश्विनच्या घरचे त्याला नीट वागवत नाहीयेत, पण अरे तूच विचार कर ना। आता आपल्याला आईबाबा नाहीयेत, घरात कमावणारी मी फक्त एकटीच आहे। आणि अरे त्या अश्विनकडे ॲटलिस्ट त्याचे मामा मामी तरी आहेत। आपल्या घरची परिस्थिती पण काही एवढी चांगली नाहीये। मी डे नाईट काम करतेय तेव्हा कुठे थोडं तरी नीट आपलं चाललंय बाळा, प्लीज हट्ट करू नकोस। कामाचा फोन आहे, मी बघ। हॅलो, काय नाईट शिफ्ट आणि एवढ्या लवकर? नाही नाही, जमेल मला, येते मी। मला ॲड्रेस पाठवा लगेच। सध्या एवढेच आहेत माझ्याकडे, पण एवढ्यात होऊन जाईल, त्याला घेतील त्या आतमध्ये। आणि हां, मला आता लवकर निघायचं आहे बरं, त्याच्यामुळे
जेवण ठेवलंय ते गरम कर आणि खाऊन घे. चल येते मी. हो नक्की जेवण कर. हो. बाय. बाय. अरे काय करतो किती दिवस असा फिरणार काहीतरी काम धंदा कर की हाय आजकालची पोरं म्हणजे ना छे अरे वा धनश्री आज पण नाईट शिफ्ट वाटतं हं? आलास काय मामाने आकलून दिलं वाटतं घरातनं परत काय रे अरे कशाला त्या मामाला त्रास देतो एवढा काहीतरी उपद्व्याप करून ठेवतो जा 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 इथं नको बसू चल घरी जा घरी जा चल. काय विचार केलात मग? रेणू तुझ्या सांगण्यावरून मी ऑफिसमध्ये अर्ज केलाच आहे की. अगं मी प्रयत्न करतोच आहे लवकरात लवकर इथून निघण्याचा. हे बघ तू काळजी करू नकोस. 1-2 आठवड्याचा तर प्रश्न आहे तेवढी कळ काढ बस. बघा जेवढं लवकरात लवकर जमेल तेवढं आपण जाऊया इथून. बाकी सगळं ठीक आहे पण तू अश्विन शिवाय राहू शकशील का? अरे दे पटकन. तिथे अरे यार. यार होत झालंय सगळं यार. कसा नाही अभ्यास होणार इथे. थांब आपण त्या दीपकलाच बोलू. थांब. हा दीपक काका. हो दीपक काका. दादा बॉल दे ना. ए गप्पे. दीपक काका इथे या लगेच. अरे काय रे कशाला ओरडता एवढा हा इज्जत आहे माझी इथे लोकांना काय वाटेल काय हो रूम भाड्याने देताना खूप बडाई मारत होतात. खूप छान वस्ती आहे इथे मारामाऱ्या होत नाही आरडाओरडा होत नाही. पण ही पोरं नुसते आरडाओरडा करत असतात. हो त्यामुळे अभ्यास आमचं मन लागत नाहीये. आणि एक्झाम्स जवळ आले तो आमचे. या मुलांना थांबवा काहीतरी करा. ए काय रे काय चाललं आरडाओरडा तुमचा हा काय चाललंय दादा बॉल द्या ना आम्ही परत नाही मारणार. तुला बॉल हवा देतो ना थांब थांब देतो देतो बॉल हवा ना तुला इकडे दे हे हो काका नका ना करू. हे धर धर चल निघित ना माझी बॉल कापल्यात ना तुम्ही. बघतो तुम्हालाच. अरे थांबा बघतो तुम्हाला. चल मला दाखवतोय अरे सोड ना यार तू त्या दीपक काकावर कशाला रागराग करतो. आपण ना थोड्या दिवस तिथे नकोस खेळायला. असं कसं बोलतोय तू. आणि त्या दीपकला ना माझ्यासमोर काका वगैरे बोलू नकोस. त्याला तर चांगलंच बघेल मी. आणि तो शुभम मोठा डॉक्टर होणार आहे ना अभ्यास करून. आता तर त्याला अभ्यासच करू देणार नाही. त्याच्यामुळे त्या दीपकनी बॉल कापला माझा. तर बघतोच. अरे पण आपण करणार तरी काय. आयडिया. तुझ्याकडे पैसे आहेत. नाही माझ्याकडे. चल लवकर. कुठे. अरे तू चल ना मी दाखवतो. लवकर चल. अश्विन चल तुझ्या मामाच्या घरी चल. मामाकडे नको अरे चल. तो मारतो दादा. हट. मामा. ओ मामा सांभाळा तुमच्या भाच्याला. काय केलंय ना आता अभ्यास करून देत नाहीये. माझ्या घरासमोर येऊन पोरांना घेऊन खेळत असतो. आज तर हद्दच पार केली. बॉल मारून मारून हैराण केलं याने. सांगितलेलं कळत नाही तुला? किती वेळा सांगायचं? डोक्यात भेजा आउट आहे का तुझ्या? हे बघा आवरा याला. आणि जर जमत नसेल तर मला सांगा. मी करतो याला बरोबर.
रोज नवीन किटकिट आणतोस. अरे समजत नाही तुला? सुट्टीच्या दिवशी पण तू मामाला आराम करू देत नाहीस. तू असा नाही जागेवर येणार. तू रोज रात्रीचं जेवणच देत नाही. डोक्याला ताप झाला या पोराचं तर. अरे मर जाऊन कुठे तरी. दीपकनी बॉल कापला आपला, म्हणून आपण तसं केलं त्याच्याबरोबर. थांब, आता बघ कसं दाखवतो यांना मी. नाही असं काय अरे करू चल. नको. अरे नको. अरे चल ना यार. सर्वेश नको. गप्प बस. ए यार. अरे तू बघता खालती बस. लपित. थांब थांब मी बघ. अरे बघतो मी. काय माहिती यार कोण आहे. काय रे? कोणतरी बदमाशी करतंय रे. या डोक्याला शॉट झाला यार. यांचं ना काहीतरी केलं पाहिजे. बघून घेऊया ना. आई खूप कंटाळा आलाय ग. कुठेतरी जाऊ ना फिरायला. ही बॅग कुठे ठेवायची? मामी मला खूप भूक लागली या. जेवण संपलंय. आपण यायला उशीर केला. घ्या पाणी घ्या. आशू, अरे काय झालं? का रडतोयस? काकू मला भूक लागली आहे. भूक लागलीये तुला? मग माझ्या घरी यायचं ना. मी आहे ना तुझ्यासाठी शेवयांची खीर केली. हा तुला आवडते ना बाळा? हा चल चल मी देते. हा चल. हे घे, खीर बनवली मी तुझ्यासाठी. खा. काय पोराचे हाल करून ठेवलेत. कसले मामा मामी आहेत, नुसते नावाला आहेत. तू पण ना आशू कधी कधी ना वेड्यासारखा वागतोस. अरे यायचं ना माझ्याकडे. मी आहे ना बाळा तुझ्यासाठी. हा का असं वागतोस? कशी झाली रे खीर? चांगली झाली? आवडली तुला? हो. तुझ्यासाठी काय दुसरं बनवून आणू का? नाही नको. बघ नक्की सांग. नको खरंच नको. हे घे, खा सगळी खा. अजून आहे बघ, हे सगळं तुला संपवायचंय. देऊ अजून? नको. तुला काही लागलं ना तर मला सांगत जा. खा. बास झाला काकू. हे घे पाणी पी. झोपतो तू? आराम करतो? ये आराम कर. शांती, हे शांती, अगं जरा चहा ठेव ग मस्त. आलं पण टाकू का जरासं? चालेल चालेल. खूप मेहनत करून आलात ना तुम्ही घरी. आता सतत दुसऱ्याला काही ना काही बोलायचं म्हणजे काही साधं काम आहे का? तरी नशीब माझ्या वडिलांनी 2-2 रूम घेऊन दिल्या म्हणून बरं आहे. नाही तर तुम्ही तर माझं आयुष्य बरबादच करून टाकलं असतं. काम नाही धाम,
सतत आपल्या उंटावर बसून शेळ्या हाकायचं. दुसरं काही कामच नाही तुम्हाला दिवसभर. शी. आणि आता चहा करून आण. आणि ते चहा घेऊन येते. माझ्या उपकारालाच गेले होते ना बाहेर तुम्ही. लवकर पळ, खूप पाऊस येतोय. किती पाऊस येतोय रे यार, पावसाला पण आता जायचं होतं. बाईक छान आहे रे. बघ, एक दिवस मी अशीच बाईक घेणार. हो घे, पण बघा मी सांगतोय बाईक पडेल सर्वेश. थांब रे, मला येते चालवायला थोडी थोडी. अरे अरे सर्वेश, तू पण ना. धर धर, उचल. अरे काय करतोस? तो बापाची गाडी आहे काय? अश्विन, अश्विन पळ. अश्विन, बापाची गाडी आहे. अरे ती गाडी कोण तोडली माझी तू? हा सॉरी काका. हा? गाडी पण भरून कोण दे गाडी माझी? त्याचा पैसे कोण देणार गाडी? हा? हा? चल भिजून येतो नको. चल चांगलं जाऊन तुझी मी. पळ लवकर. अरे चल. एकटा भेटलो म्हणून तुम्ही भाईगिरी करताय काय? बघून घेईल तुम्हाला. काय रे? काय बघून घेशील? काय बघून घेशील? सोड रे याला, मारून आपली इज्जत आहे. चल चल. हाडली त्याची. हे चिरकोट जाम असायला येत आहे. देऊ का एक? नाही नाही नाही, सॉरी सॉरी. ए चिरकुट, तू चिरकुट मारून दाखव ना. ये तुझ्या तर आता. काय रे, काय चोरतोयस तू माझ्या बॅग मधून? आणि मला न विचारता माझ्या बॅगेला हात का लावलास? ए श्रेया, कशाला ओरडतेस? बाबा झोपलेत ना. आई हा बघ चोरी करत होता माझ्या बॅग मधून. मी पाहिलं नसतं ना तर. काय रे, चोरी करतोयस? नाही नाही. कुठून शिकलास तू? कुठून शिकलास चोरी करणं? मामी मामी मी चोरी नव्हतो चोरी करायची तुला? नाही मामी, मी चोरी नव्हतो करत. तुला चांगला बदडतात तेव्हा तुला अक्कल येईल. चोरी करायची नाही, चोरी करायची. चोरी करणार एवढं करतो मी तुझ्यासाठी. चोरी करायची त्याला. नाही मामी. पुन्हा जर चोरी केलीस ना तर हात तोडून ठेवीन, समजलं? काल मला मम्मीने खूप मारले यार. मी खरंच चोरी नव्हतो करत. ती श्रेयादी पण माझ्याशी असं का वागते माहित नाही. सोड ना यार, तू पण खूप विचार करतो. हे थांब, ही श्रेयादी आहे ना? बरं झालं ना पाऊस येतो. हो ना. त्यामुळे एवढा वेळ एकत्र तरी राहायला मिळतोय नाही का? हो रे, पण तिच्याबरोबर तो मुलगा कोण आहे? अरे हा तर पेपर टाकतो आपल्या इथे. आसिफ का आसिफ नाव आहे याचं. ते मी केलं तर चालणार आहे का? हा तुला निघूयात का आपण? तुला उशीर होता ना. तुझ्या घरी माहिती काय सगळं? नाही रे. तू एक काम कर, उद्या ना मामीचा फोन घेऊन ये. मग त्याच्यामध्ये आपण फोटो काढू आणि मग तू तुझ्या घरच्यांना दाखव की काय करते. पण त्याने काय होणार आहे? मी जितका बोलतो तेवढा कर, जास्त बोलू नको. चल. आपल्याला आपले घरचे जवळचे लोक नेहमीच सांगत असतात की संगत चांगली ठेवा. कारण आपण ज्या लोकांबरोबर, ज्या मित्रांसोबत राहतो त्यांच्या मानसिकतेप्रमाणे आपलीही मानसिकता बदलत असते. आणि हा बदल नेहमीच चांगला नसतो. कुठेतरी सर्वेशचा बंडखोरपणा अश्विनच्या मनावरती परिणाम करत होता. सर्वेशच्या चुकांची शिक्षा
नेहमीच अश्विनला भोगावी लागत होती. अश्विन भोळा होता आणि सर्वेशचं तो सगळं ऐकायचा, पण याचा अश्विनच्या आयुष्यावर अत्यंत वाईट परिणाम होत होता आणि यातनं जे काही घडणार होतं ते भयानक होतं. सुभद्रा, झाला का डबा? हो हो झालाय डबा. चल चल ठेवते फोन. ऑफिसमधून लवकर या. बर चल येतो मी. आई मी पण येते. आणि हो एक्स्ट्रा लेक्चर लेट होईल. सांभाळून जा ग, लवकर हो. ये. मोबाईल आणला बरे. चल चल. श्रेया, ही काय वेळ आहे का यायची? किती वेळचा वाट बघतोय मी. सॉरी, तुला माहिती आहे ना सगळं आवरून यावं लागतं. काय करू माहितीये का, तुझ्यावर रागवू पण शकत नाही. तू इतकी सुंदर दिसतेस माहितीये तू. खरंच अजिबात खोटं बोलत नाही. बघूया. बघितलंस कॉलेजच्या नावावर काय करते हे. एक काम कर, हे फोटो जाऊन मामीला दाखव. जेवढा बोलतोय तेवढं कर. चल. हे अश्विन, माझा फोन बघितलास का तू? हा, काय विचारते मी तुला? माझा फोन? तुला लाज कशी वाटत नाही रे असं वागायला? तू पुन्हा चोरी केलीस? मम्मी, तू आधी या फोन मधले फोटोज बघून घे. कसले फोटो? ते श्रेया दी कॉलेज सोडून या मुलाला भेटायला जाते. हा मुलगा आपल्या इथे पेपर टाकतो, म्हणून मी तुझा फोन घेतला होता फोटोज काढण्यासाठी. श्रेया, जिथे कुठे असशील ना तडक घरी निघून ये, आत्ताच्या आत्ता. हे बघ, हा बेडरूम आहे, हा हॉल मस्त आहे ना. रेनू, काय झालंय? कसलं टेन्शन आहे तुला? अहो, मला खरंच इथून निघायचं, पण आपण गेल्यावर अश्विनचं काय होणार? म्हणजे त्याच्या घरचे त्याच्याकडे नीट बघत नाही हो. आपण इथून गेल्यावर तो एकटा पडेल. रेनू, नेमकं म्हणायचंय काय तुला? हे बघा ना, आपण अश्विनला पण आपल्यासोबत घेऊन जाऊया का? हे सगळं करायला कॉलेजला पाठवते मी तुला काय? अगं अभ्यास सोडून हे सगळं सुचतंय तुला? मुलांच्या गाडीवरून फिरणं, त्यांच्याशी गुलू गुलू बोलणं. अगं हे सगळं करत राहिलीस ना तर आयुष्याची माती होईल तुझ्या. हे बघ, पहिली आणि शेवटची वेळ म्हणून तुझ्या वडिलांना मी काही सांगत नाहीये, पण याचा फायदा उचलायचा नाहीस. एक मिनिट, तू काही वाईट करून नाही ना बसलीस? नाही विचारते मी. नाही आई. अरे देवा, काय काय कोणाचं सांभाळायचं मी? ताई, तुला लागलं तर नाही ना? तू लांब माझ्यापासून. मला माहितीये तूच आईला हे सगळं सांगितलंय. मी ना तुला चांगलंच बघणार आहे बघ.
कुठे गेली होतीस? बाबा मी मैत्रिणीकडे गेले होते का काय झालं? छे 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 चला मी येतो. मम्मी कुठे गेली होतीस तर सांग तुला. चल तोड काय करायला गेली होतीस माहिती आहे मला. हे सगळं करायला तुला बाहेर पाठवतो आम्ही. लाज कशी वाटत नाही तुला? सुभद्रा थांब तू. इथून पुढे घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. दीपक काकांना सांगितलंय तुझ्यासाठी स्थळ बघायला. लग्न करायचं आणि चुपचाप घराच्या बाहेर निघायचं. बाबा माझं चुप! तुला या घरात ठेवतोय ना तेच खूप आहे तुझ्यासाठी. चल जा. तुला आताच बंद करून ठेवते. चल बाहेरच जाऊ देणार नाही तुला. चल चल. चल आज आपण पाणीपुरी खायला जाऊया. माझ्याकडे काय पैसे आहेत. पुढे नाक्यावर. हा काय रे? मा झालंय तुला खूप. श्रेया आणि माझ्यावर वॉच ठेवतोस तू. काय सांगितलंस घरी? काय सांगितलंस घरी? काय सांगितलं? अरे पाटिया सोड त्याला, नाहीतर परत त्याच्या मामाला नाव सांगेल आणि तू त्या श्रेयाला परत मारणार. सांगू का नाव? बोल हात कर. ए नाही सोडणार हं तुला, नाही सोडणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर श्रेयाचं लग्न दुसऱ्या कोणासोबत झालं ना तर तू तू खलास. अरे निक चल बाकू तुला. चले हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. नवीन टी शर्ट. रेणू काकू तुम्ही खरंच हा टी शर्ट माझ्यासाठी आणलाय? अरे मग कोणासाठी आणणार बघ. अरे वा परफेक्ट बसतोय. छान. खरंच खूप छान आहे. आवडलं ना तुला? मग झालं दे इथे. बस खा. आशू आम्ही काही दिवसातच इथून जाणार आहोत. कुठे? मुंबईला. तू येशील का रे आमच्यासोबत? दादा सर्वेशला बघितलं का? सर्वेश सर्वेश दादा सर्वेशला बघितलं का? सर्वेश सर्वेश दादा सर्वेशला पाहिलं का तुम्ही? कुठे गेला असेल? सर्वेश 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 दादा ताई सर्वेश दिसला का तुम्हाला? सर्वेश सर्वेश कुठे गेला असेल? कुठे आहेस तू सर्वेश? सर हिला काय सांगायचंय? सर माझा भाऊ सर्वेश गेला 2 दिवसापासून तो कुठेच दिसत नाहीये सर. मी त्याला सगळीकडे शोधलं, तो मला सापडतच नाहीये. तुम्ही प्लीज त्याला शोधा सर. तुम्ही शांत व्हा, आधी बसा. तुम्हाला कधी कळलं की सर्वेश गायब आहे म्हणून? सर गेल्या 2 दिवसापासून त्याचा आणि माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही झाला. त्याचा फोटो आहे? हो. काय वय काय आहे त्याचं? सर 14 वर्षाचा आहे. घरी कोण कोण असतं? आम्हाला आई बाबा नाहीत सर. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच राहतो. तुम्ही काय करता? मी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. डबल ड्युटी लागली त्याच्यामुळे मला घरीच येता आलं नाही. ठीक आहे, काळजी करू नका, मी तुमच्या भावाला शोधून काढतो. सर त्याचा मित्र अश्विन तो पण गेल्या 2-3 दिवसापासून मला कुठेच दिसला नाहीये सर. काय रे कुठे आहेत? अश्विन आणि सर्वेश कुठे आहेत?
कुठे आहे? अहो साहेब, मीच पोलीस स्टेशनला येणार होतो आता. 2 दिवस झाले माझा भाचा अश्विन घरी आलेला नाही. 2 दिवस झाले अश्विन घरी आला नाही, तुला काळजी वाटत नाही आणि त्याची मिसिंग कंप्लेंट करायची वाटली नाही पोलीस स्टेशनला येऊन? साहेब, मला वाटलं इथेच आजूबाजूला कुठेतरी असेल, येईल घरी. हो, 2 दिवस झाले. तुम्हाला असं कसं वाटलं इथेच असेल? सर, मला तर वाटतं याला बिलकुल काळजी नाहीये. असं तर नाही की अश्विन आणि सर्वेशला तूच गायब केलेस? काय विचारतो मी? नाही साहेब, मी कशाला. साहेब अश्विन मला माझ्या मुलासारखं आहे. त्याला शोधून शोधून खरं तर हैराण झालो होतो आम्ही, म्हणून आज आम्ही त्याची तक्रार नोंदवायला येणारच होतो. ठीक आहे, ठीक आहे. बघाडे, याला पोलीस स्टेशनला घेऊन चला. अहो, नाही. अहो, अहो. सर, अश्विन आणि सर्वेश ज्या एरियामध्ये राहत होते त्या एरियात जाऊन मी चौकशी केली. तिथल्या लोकांनी सांगितलं की अश्विन आणि सर्वेश खूप चांगले मित्र होते. कायम एकत्र असायचे, थोडेफार मस्तीखोर होते. सर, सर्वेश त्याच्या बहिणीबरोबर राहायचा आणि अश्विन त्याच्या मामा मामीबरोबर. सर, विशेष म्हणजे ही दोन्ही मुलं अनाथ आहेत. सर, असं तर नाही ना की ह्या दोघांना कुठल्या तरी टोळीने किडनॅप केलं असावं? कारण काहीतरी वेगळंच आहे. अश्विनचे घरचे काहीतरी लपवतात. उद्या जरा खोलात जाऊन चौकशी करा आणि दोन्ही मुलांचे फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. ओके सर. यांचे काय फोटो दाखवताय साहेब? अहो, एवढी मस्तीखोर पोरं होती ना, सगळे खार खाऊन असायचे यांच्यावर. तो सर्वेश, तो तर जास्तच बिघडलेला होता. आणि त्याच्या सोबतचं ते कार्ट अश्विन, अरे बापरे, हायदोस घालून ठेवला होता पोरांनी, विचारूच नका. बरं, यांच्याबद्दल काही वेगळी माहिती आहे तुमच्याकडे? सर, सर्वेश आणि अश्विन जिथे राहत होते तिथे प्रत्येकाशी त्यांची काही ना काहीतरी ठसन होती. मस्तीखोर होते म्हणून कदाचित असेल. सर, सर्वेशबद्दल विशेष माहिती हाती नाही लागली. हा, पण अश्विनच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची बातमी हाती लागली. सर, अश्विनचे आई वडील 6-7 वर्षांपूर्वी गेले, पण जाण्या अगोदर त्यांनी अश्विनच्या नावाने एक ट्रस्ट ओपन केली आणि त्या ट्रस्टमध्ये अश्विनच्या नावाने 2 करोड रुपये जमा केले. सर, मला वाटतं की अश्विनच्या गायब होण्यामागे मामा मामीचा हात असू शकतो, कारण अश्विन गायब होण्याने सगळ्यात जास्त फायदा मामा मामीलाच आहे. 2 करोड. त्या ट्रस्टला कॉन्टॅक्ट करा. मला असं वाटतं की पुढचा मार्ग आपल्याला तिथूनच मिळेल. ओके सर. अहो, काहीतरी करा. शांत बसून राहिलात ना तर जेलमध्ये जावं लागेल. मम्मी, बरं झालं गेला, एकदाची कटकट गेली. पण हां, त्या रेणूवर लक्ष ठेवायला हवं. त्या 2 करोड रुपयांवर फक्त माझा अधिकार आहे. तू बघ मी आता काय करते ते. मम्मी, भवानी, दारू काढ. बाहेर घे. अहो, माझा अश्विन कुठे आहे? अश्विनला लपवून ठेवलंस ना तू घरात? सांग लवकर. मला काय विचारताय? हा, आता तू माझ्या भाचीच्या मागे लागली होतीस ना? हा, कुठे ठेवलंस तर सांग. आत ठेवलंस ना? मी कशाला लागू? आणि तूच ठेव. कुठे आहे ते मला खरंच नाही माहिती. काही काय बोलताय? तूच ठेवलंस त्याला. खरं खरं सांग मला. हात नाही, मला हात नाही लावायचा. तिच्यावर हात कशाला उचलते? बाह्य येतं तर. तुम्ही काय करताय काय तुम्ही? हा, काय करू? काय करू? तुला तुम्ही पूल लावताना का? बोला. पूल लावताना आम्ही-
सगळ्यांनी चौकीत चला. किरकोळ आहे आमचा. घेऊ आपापसात मिटवून. ते मला काय माहिती नाही. जे काय मिटवायचं ना चौकीत मिटवा. चल चल रे. घेऊ मिटवून आम्ही. येतोय. मला हॅलो आसिफ, कुठे आहे तू? आपण नेहमी भेटतो तिथे भेटूयात. मी लगेच येते. गप्पा बसा. कळेल. सर हे सगळे आपसात मारामारी करत होते. नाही साहेब, हिने माझ्या भाच्याला पळवलं. मी असं काहीच नाही केलं. काही काय नाही सर, हिचं माझ्या भाच्याच्या पैशांवर डोळा आणि म्हणून तू खरं सांग, तू माझ्या भाच्याला पळवलंस की नाही? मी तुला विचारायला आले पण होते. काही काय बोलताय? डोकं बिकं फिरलंय का तुमचं? मी असं कशाला करेन? थांबा. अरे थांबा. काय चालवलं काय? पोलीस स्टेशन आहे. आपापल्या घरी जायचं ना. जर परत असं रस्त्यात भांडलात ना तर सगळ्यांना आत टाकीन. ठीक आहे. आसिफ, अरे किती दिवसानंतर भेटलास तू? हे अगं अगं काय हालत झाली आहे तुझी. बरं ते सोड, मला सांग, तुझा त्या प्रकरणात काही हात होता का? प्रकरणात? कुठल्या प्रकरणात? अश्विन आणि सर्वेशला गायब करण्यात तुझा काही हात होता का? ते सोड ना श्रेया. मी ना पुण्याच्या 2 तिकीट बुक केले. आपण उद्याच पळून जाऊया. हां, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस अजून. सर्वेश आणि अश्विनच्या केसमध्ये पोलिसांना काहीच लीड मिळत नव्हता. संशयाची सुई सगळ्यांभोवती फिरत होती, पण नेमकं कोण तेच कळत नव्हतं. अश्विन आणि सर्वेश या दोघांना एकत्रच गायब केलं होतं की या दोन्ही केसेस वेगळ्या होत्या? काय घडत होतं हे कोणालाच समजत नव्हतं. सर्वेश आणि अश्विननी तर काही कांड केलं नव्हतं ना. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. या केसमध्ये पुढे अजून काय काय घडणार आहे ते पाहूया उद्याच्या भागात. पण तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.